माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारची रांगोळी करायला शिकणार आहोत, ताटाभोवतीची. आणि हे जे आहे प्रत्येकाने आपल्या विचाराप्रमाणे काही लोक तोरणही बनवू शकतात त्याचं, आणि ज्या पद्धतीत त्याला जसं वापरायचं आहे तसं तुम्ही वापरू शकतो. तर यासाठी लागणारे जे मोती आहे ते पांढरे आणि गुलाबी मोती घेतलेले आहे. दोन्ही 5 नंबरचे आहेत. कात्री घेतलेली आहे. टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे आणि ही 7 नंबरची सुई घेतलेली आहे आणि आपण दोरा त्यात ओवून घेणार आहोत. सुरुवातीला 8 मोती ओवून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता गाठ बांधून घेणार आहोत. आणि आता आपण या पूर्ण एक राऊंड मारून घेणार याला. पुढच्या 2 मोत्यातून दोरा काढला, त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून दोरा काढू, याही 2 मोत्यातून दोरा काढू. आणि आता परत ह्या मोत्यातून दोरा काढून घेऊ. हा जो जास्तीचा दोरा आहे तो कट करून घेऊ आपण. आणि इथे 3 पांढरे मोती, 1 गुलाबी मोती आणि परत 3 पांढरे मोती, असे 7 मोती घेणार आहोत. 7 मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा असा निघालेला आहे, तर या मोत्यातून दोरा आपण या डायरेक्शननी काढून घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे गुलाबी मोती, त्यातून दोरा आपण काढणार आहोत. आणि इथे आता 3 पांढरे मोती, 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती, असे 5 मोती घेणार आहोत. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, असे 5 मोती घेतले आहे. या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे गुलाबी मोती, त्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे गुलाबी मोती, त्याच्यातूनही आपण दोरा, मग ॲट ए टाईम या 2 मोत्यातून, पहिले इथल्या मोत्यातून मग या मोत्यातून, मग इथे परत आपण 3 पांढरे, 1 गुलाबी आणि 1 पांढरा, असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले आहे. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे. त्यानंतर या पुढच्या मोत्यातून, गुलाबी मोत्यातून, आणि त्याच्या पुढच्या गुलाबी मोत्यातून. आता परत इथे आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले, 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, या मोत्यातून, 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहे आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून. आणि आता इथे परत आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले आहे. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर 1, 2, 3, 4, या 4ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. याला फक्त इथून असं दाखवायच्याऐवजी आता असं केलं आहे आणि या मोत्यातून दोरा काढणार आणि याही गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहे. आता इथे परत आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 3 पांढरे, असे 7 मोती घेणार आहोत.
आता आपण एक तयार केलं आहे, हे तयार करून घेतलं. आता तसंच आपल्याला जोडून दुसरं तयार करायचं आहे. तर आपल्याला ते कसं जोडायचं ते पाहणार आहोत. तर इथे आपण 3 पांढरे मोती, एक गुलाबी मोती, 3 पांढरे मोती या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर 1 2 3 4 चारही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. तर 3 मोत्यातून दोरा काढू आपण आणि या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. आणि आता इथे आपण 7 रंगीत मोती घेणार आहोत, गुलाबी मोती. 7 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि हा 8वा. ॲक्च्युली अजून एक मोती घ्यायला पाहिजे आपल्याला. अजून एक गुलाबी मोती घेतला आहे आणि या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. इथे आपल्याला 8 मोती घ्यायचे आहेत. 8 म्हणजे पहिले हा धरून 8, म्हणजे हा सोडला तर आपल्याला 7 मोती घ्यायचे. त्यानंतर या तिन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला, इथून या मोत्यातून काढला. नंतर हे तिन्ही मोती जे आहे त्याच्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत. आता इथे 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा असे घेतलेले आहे आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून. आणि आता इथे परत 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले आहे. 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आणि पुढचा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे. आणि इथे परत आता आपण 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. हे 5 मोती घेतले, 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा आणि हे जे 2 मोती आहे, 2 पांढरे मोती, त्याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हे पुढचे हे 2 गुलाबी मोती आहेत त्याच्यातून दोरा आपण काढणार आहोत. आणि इथे परत आता आपण 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले आहे. 3 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि परत 1 2 3 4 मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. 3 मोत्यातून दोरा काढला आणि या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढणार आहे. तर आता आपण इथे पाहिलं आहे की आपल्याला हे कसं तयार करायचं ते पाहिलं आणि नंतर हे जोडून याला कसं घ्यायचं आहे तेही आपण पाहिलं. आता अजून एक मी करून दाखवणार आहे, त्यानंतर तुम्हाला हे नक्कीच येऊन जाईल. आता दोरा जो आहे तो या मोत्यातून काढला होता आणि इथे आपण 7 मोती घेतले. आपण अशीच कलाकृती आता इथे तयार करणार आहोत. तर हे 7 मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर 1 2 3 4 या 4 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. 3 मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि आता इथे आपण 7 गुलाबी मोती घेणार आहोत. 7 गुलाबी मोती घेतलेले आहे. हा मोती धरून 8 मोती. तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर
या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत. त्यानंतर हे तिन्ही मोती जे आहेत या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि आता या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढणार आहोत. आणि इथे 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतलेले आहे. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा आहे. या 2 गुलाबी मोत्यातून दोरा काढला आणि आता परत आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हा पुढचा जो मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेणार. आणि इथे परत आता आपण 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 5 मोती घेणार आहोत. 3 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि या गुलाबी मोत्यातून आणि 1 2 3 आणि 4 3 पांढरे आणि 1 गुलाबी या 4 मोत्यातून काढणार आहोत. अशा रीतीने आपण हे 3 एकमेकाला जोडून तयार केलेले आहे. आता जर करावं लागलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहून परत तुम्हाला ह्याच्या पुढचंही तयार करता येईल आणि जेवढी मोठी रांगोळी पाहिजे तेवढी मोठी रांगोळी तुम्हाला करता येणार आहे. तर तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.